की मुख्यमंत्री असो नाहीतर उपमुख्यमंत्री असो त्याच्यावरती सुद्धा अॅट्रॉसिटी होऊ शकते। आणि आज वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जो काही आदिवासी संघटनांचा हा जो मेळावा जमलाय, हा जो समूह आपण एकत्र केलाय, या संघटना या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यावर आणि उपमुख्यमंत्र्यावरती अॅट्रॉसिटी टाकल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे कायद्याचं उल्लंघन या लोकांनी करू नये अशी रोखठोक भूमिका बाळासाहेब आंबेडकरांनी घेतली। बाळासाहेब आंबेडकरी रक्ताला जागेल, आंबेडकरी विचाराला जागेल, आंबेडकरी प्रवाहाला जागेल। पण महाराष्ट्रामध्ये जसे अनेक विचारवंत आहेत तसे मनमाडमध्ये सुद्धा काही खापरे महाराज साहेब, या खापरे महाराजांचा उल्लेख बाबासाहेब आपल्या प्रत्येक भाषणामध्ये करायचे। खापरे महार म्हणजे काय की एखाद्या महाराला एखाद्या पाटलानं वाड्यावरती कामाला ठेवलं, 100 पाटील एकत्र जमले आणि एका पाटलानं जर त्या महाराला आवाज दिला, अरे गणप्या इकडे माझं पोरग इथं हागलं, एवढा गू भरून घे, तर तो महार तो गू भरायचा। पण मला पाटलानं नावाने आवाज दिला, माझं नाव पाटलानं घेतलं म्हणून छाती काढून चालायचा। या मनमाड शहरात अशा अनेक खापरे मार आहेत ज्यांना गावामध्ये एखाद्यानं अण्णा म्हटलं की ते खापरे मार छाती काढून चालतात। आज चेतन गांगुर्डेचा शब्द आहे, मनमाड मध्ये 8 दिवस होतो, जे काय अनुभवलाय इथल्या समाजाला एकत्र करून या खापरे मारांच्या गांडीवरती लाथ मारल्याशिवाय आम्ही राहणार नाही आहोत। आणि हा शब्द देतोय। आणि एक गोष्ट लक्षात घ्या, ही लढाई स्वाभिमानाची आहे। आमच्याकडे सत्ता कमी असेल, आमच्याकडे संपत्ती कमी असेल, आमच्याकडे साधनं कमी असतील, संसाधनं कमी असतील, पण आमची जिद्द आहे। आम्ही आंबेडकरवादी लोक आहोत। अरे ज्या आंबेडकरांनी हजारो वर्षाची मनस्मृती काही वर्षात गाडून टाकली, त्या आंबेडकरांचे आम्ही वारसदार आहोत। आणि एक सांगतो मनमाडकरांना, नांदगावकरांना सांगतो, आज SC ST OBC आपण भाषा बोलतो, इथं तुम्हाला पाणी पाहिलं करंजवडला माझ्या तालुक्यात घेऊन जातील आणि सांगतील की आम्हाला मतदान करा। मनमाडकरांना आव्हान आहे, जोपर्यंत नळाच्या तोटीतून पाणी पडत नाही तोपर्यंत त्याच्या भामट्यांवरती विश्वास ठेवायचा नाही। खोटं बोलतील, लुबाडतील। तुम्ही कोणत्याही कथा सांगा, शिवपुराण कथा सांगा नाहीतर रामायण सांगा, अरे आमच्या घरात पासून आम्ही लहानपणापासून ते पाहिलंय। तुम्ही कोट्यवधी रुपये खर्च करून तिथं खर्च केला असेल, आम्हाला त्याचं काही सोयरसुतूक नाही। आमच्या हक्काची लढाई त्या शिवपुराणातल्या बाबाच्या कीर्तनापेक्षा बाळासाहेबांच्या भाषणाने आमची प्रगती होणार आहे, ही गोष्ट आम्ही ठामपणे सांगितली पाहिजे। आणि आज महाराष्ट्रामधल्या माझ्या तमाम आदिवासींना, बौद्धांना एक विनंती करायची आहे। आता आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बौद्ध संवाद मेळावा सुद्धा चालू केलाय। या बौद्ध संवाद मेळाव्याच्या माध्यमातून आम्ही सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचणार आहोत। आज आदिवासींना या ठिकाणी संबोधित करताना बाळासाहेब मार्गदर्शन करणारच आहेत। अनेक आदिवासींचे मुद्दे आहेत। बाळामध्ये साखर कारखाने आहेत, ऊसाचं पीक आहे। आमच्या लोकांचे प्रश्न काय आहे? अनिल जाधवांबरोबर फिरल्यानंतर कळलं, ज्यावेळेस भिल्लांच्या वस्तीवरती गेलो, पाया बांधून पडलाय पण दुसरा चेकच बेघराचा येत नाही। आम्ही 70 घरं अशी पाहिली तेवढ्या तालुक्यामध्ये की त्यांच्यापर्यंत अजून वीज सुद्धा पोहोचलेली नाही आहे। हे जे साधे साधे प्रश्न आहेत, हे साधे साधे प्रश्न घेऊन वंचित बहुजन आघाडीचे शिलेदार तुमची लढाई लढतायत। एकच विनंती करतो, येणारं राजकारण जे आहे हे सत्तेचं राजकारण पैशांच्या भोवती फिरतं। पहिले पैसा घ्यायचा, तो इलेक्शन मध्ये वापरायचा, निवडून यायचं आणि निवडून आल्यावरती परत पैसा कमवायचा। आता हे धंदे बंद झाले पाहिजे। बाबासाहेबांनी आपल्याला एका मताचा जो अधिकार दिलाय, तुमच्या बोटामध्ये जे एका मतात ताकद आहे तीच अदानी अंबानीच्या बोटामध्ये ताकद आहे। अदानी अंबानी आणि तुम्ही सारखे आहात, हा बाबासाहेबांनी तुम्हाला दिलेला अधिकार आहे। तो अधिकार जर योग्यपणे वापरला तर या अदानी अंबानीचे चमचे गळून पडतील। आणि तो शरद पवार म्हणतात की आदिवासींना आम्ही न्याय देऊ। अरे तुझा नातू त्या अदानीची ड्रायव्हर की करतो, अदानीचा ड्रायव्हर आम्हाला नाव देऊ शकत नाही तर बाळासाहेब आंबेडकर आम्हाला न्याय देऊ शकतात। ही भूमिका आता आदिवासींनी लक्षात घेतली पाहिजे। आता महाराष्ट्रातल्या सगळ्या आदिवासींना साहेबांनी एक केलाय, सांध्यापासून बांध्यापर्यंत, नागपूर पासून तर रत्नागिरी पर्यंत, इकडे उत्तर महाराष्ट्रापासून तर पश्चिम महाराष्ट्रापर्यंत भिलांना सांगितलं, कोळ्यांना सांगितलं, कोकणांना सांगितलंय, सगळ्या जाती समूहांना सांगितलंय, जमातींना सांगितलंय। आणि सगळ्या जमाती साहेबांसोबत एकत्र येत आहेत। साहेब नागपूरला एक मोठी परिषद घेत आहे, त्या परिषदेच्या माध्यमातून तिसरी आघाडीची घोषणा करताय। आता महाराष्ट्रात आमच्यावरती जे आरोप करायचे, तुम्ही बीटी माप, अरे बाबा, ज्या छत्रपतीचा स्वतःचा बाप काँग्रेसचा खासदार आहे
तो सुद्धा तिसरी आघाडी काढायचा प्रयत्न करतोय. जो बच्चू कडू एकनाथ शिंदे बरोबर गुवाहाटीला जाऊन आलाय तो तिसरी आघाडी काढायचा प्रयत्न करतोय. या लुच्च्या लफंग्यांच्या मागे लागून आपले मत पुन्हा चोरा भामटांना देण्यापेक्षा वंचित बहुजन आघाडीचा स्वाभिमानी पर्याय हा तमाम महाराष्ट्र स्वीकारेल आणि SC ST OBC एकजुटीचा विजय होईल एवढी अपेक्षा आजच्या या माध्यमातून व्यक्त करतो आणि सर्वांना थांबतो. क्रांतिकारी जय भीम, जय आदिवासी. दोन चार जण तर तशीच गोष्टी